नमस्कार प्रेक्षकांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेमध्ये आपण पाहतोय की ईश्वरी अर्णवला म्हणत असते की तुम्ही कितीही प्रयत्न केले ना तरी माझ्या मनामध्ये तुम्हाला अजिबात जागा मिळणार नाही असं म्हणून आता ती तिथून जायला निघते। तर आता इकडे आपण पाहतो की अर्णव तिच्या हाताला ओढून घेतो आणि म्हणत असतो की काय ग, तुला काय वाटते, हे सगळं मी तुझं मन जिंकण्यासाठी करतोय असं वाटतंय का? पण असं काही नाहीये, कळलं का तुला? तू लक्षात ठेव। आणि आता तू अर्णव राजे शिर्केची बायको आहे आणि तुला कसलंच टेन्शन घ्यायची गरज नाहीये। आता ईश्वरीला खूपच राग येतो। तर आता अर्णव पुन्हा म्हणत असतो की हे बघ, हे घर तुझं पण आहे, त्याच्यामुळे ह्या घराला आपलं म्हण। आता असं म्हटल्याबरोबरच ईश्वरी सुद्धा काही गप्प बसत नाही। ती म्हणत असते की मी काय आपलं म्हणायचं आणि काय आपलं नाही म्हणायचं ना, हे सगळं तुम्ही अजिबातच ठरवू शकत नाहीये। त्यामुळे प्लीज हे सगळं करून जे तुम्ही हिरो बनण्याची जी कोशिश करताय ना, तितकं मी तुम्हाला माझ्यापासून लांब ठेवील, कळलं तुम्हाला? आता ईश्वरी सुद्धा खूपच हट्टाला पेटलेली असते। तर आता अर्णव म्हणत असतो की तू ना स्वतःपासून मला लांब अजिबात ठेवू शकत नाही, कारण तुझ्या लाईफमध्ये हे सगळं जे झालंय ना ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे झालेलं आहे। त्यामुळे हे सगळं मी तू माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तुझी सेफ्टी माझ्याकडे आहे। तर आता ईश्वरी म्हणते की हो का, वा। आता ती हसतच हे सगळं म्हणत असते आणि म्हणते की काय हो, हे सगळं खरंच वाटेल कोणाला तरी, तुम्ही मला जगासमोर उभे करा ना तुमची बायको म्हणून। सगळ्यांना 10 वेळा सांगा, 15 वेळा सांगा की ही माझी बायको आहे, ही माझी बायको आहे। हवं तर माळ घेऊन जप करा अगदी, पण मी ना मनाने कधीच तुमची होऊ शकणार नाही आणि कधीच मी तुमची बायको सुद्धा होणार नाहीये। आता खूपच आता ती रागाने बोलत असते आणि म्हणते की नामुमकिन, हे सगळं नामुमकिन आहे। तुम्ही कितीही माझ्यासाठी काहीही केलं ना तरी ते मला अजिबात खरं वाटणार नाहीये आणि मी तुमची बायको होणार नाहीये असं म्हणून आता ती तिथून निघून जाते। तर अर्णव आता ईश्वरी गेल्यानंतर म्हणत असतो की ईश्वरी, ज्यावेळेस तुला सत्य कळेल ना त्यावेळेस तू पुन्हा माझ्याकडेच येशील। तर आता दुसरीकडे आपण पाहतो की आजी विचार करत बसलेली असते की दुपारी अर्णव किती काही बोलला होता की ईश्वरीचं सुद्धा आता हे घर आहे आणि तिचा असा झालेला अपमान मी सहन करू शकत नाहीये। हे सगळे शब्द आता इथे आजीला आठवत असतात आणि तेवढ्यातच तेथे मामी येते। आता मामी आल्यानंतर म्हणत असते की अहो आई, तर लगेचच आता आजी बोलत असतात की एका दिवसामध्ये माणूस बदलतो हे सगळं मी ऐकलं होतं, पण आज मी प्रत्यक्षात पाहिलेलं आहे। तर आता मामी म्हणत असते की अहो आई, तुमचं म्हणणं राखण्यासाठी अर्णव लावण्याशी लग्न करायला तयार झाला होता, हे जर कोणाला सांगितलं तर पटेल का हो? कोणाला सांगा बरं, आज सगळ्यांसमोर एवढा मोठा अपमान केला तुमचा। तर आता लगेच त्या रागाने बघतात आजी, तर म्हणते की नाही, म्हणजे अपमान असा नाही केला, पण सगळ्यांसमोर आज पहिल्यांदा त्याने वाद घातलेला आहे आणि ते पण कोणासाठी? अहो कोणासाठी? त्या काल आलेल्या ईश्वरीसाठी। तर आता इकडे आजी म्हणते की चिंटू बदललेला आहे, यात काही आता शंकाच नाहीये। तर आता लगेच मामी म्हणत असते की अहो आई, ही तर आत्ताशी सुरुवात झालेली आहे, अजून काय काय बघायला लागणार आहे ना ते काही माहित नाहीये। आई, अहो मला तर असं वाटत आहे की घरातील सगळे निर्णय हळूहळू आता त्या मुलीच्याच हातात जाणार आहेत। काय जादू केलेले आहे काय माहिती। आई, आता हे जे काही सुरू आहे ना ते अजिबात चांगलं लक्षण नाहीये आणि आता तुम्हीच बघा ना, ती ना आता या सगळ्यांना तिच्या तालावरती नाचवते की नाही, बघाच आता तुम्ही। आता मामी खूपच आता फितवण्याचा प्रयत्न करत असते आजींना। तर आता आजी म्हणत असते की अगं वल्लरी, मला ना चिंटू आणि या घराची अगं काळजी खूप वाटते ग। तर आता मामी म्हणत असते की अहो आई, आता काळजी करत बसण्याची वेळ नाहीये। अहो आपल्याला ना आता काहीतरी ठोस आता उपाय करायला हवा, त्याशिवाय या मुलीचं आता काहीच खरंच नाहीये। आई, मी काय म्हणते, तुम्ही ना माझ्या पाठीशी उभे राहा, मग बघा मी त्या ईश्वरीला कशी काय घरातून बाहेर काढते ते, मग काही टेन्शनच नाही। आणि म्हणत असते की आई, ईश्वरी आणि अर्णवच्या लग्नामुळे आपल्या घरावर, अर्णववर संकट येण्याची भीती वाटते ना आई तुम्हाला? तर आता ती म्हणत असते की पण आपल्या अर्णवला जर सुरक्षित ठेवायचं असेल ना तर काहीतरी उपाय करायलाच लागेल। आई प्लीज, तुम्ही काहीच काळजी करू नका, सगळं तुम्ही माझ्यावरती सोपवा, मी बघते काय करायचंय ते, तुम्ही ना फक्त माझ्या पाठीशी राहा। तुम्हाला जे काय मी बोलते ते कळतंय ना आई? आता खूपच असं फितवण्याचा प्रयत्न करत असते ते वल्लरी आणि आता आजीला सुद्धा आता तिचं बोलणं आता खरं वाटत असतं। तर आता त्या विचार करायला लागतात। तर आता वल्लरी म्हणते की येस, मी आता बरोबरच हे सगळं करते, चांगलंच आता ह्या म्हातारीला सुद्धा कळेल की
त्या अर्णवचं बाजू घेतल्यामुळे काय होतं ते. तर आता दुसरीकडे आपण पाहतो की आता अर्णव आणि ईश्वरी आता झोपण्यासाठी त्यांच्या रूममध्ये गेलेले असतात. तर आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की मी सिंदूर, आज डिनरसाठी तू जे काही जेवण बनवलं होतं ना ते खूप छान झालं होतं, मला तर खूपच आवडलं. आय नो, मी हे सगळं तुला याआधी सुद्धा म्हटलेलं आहे, पण ते मी सिंदूर म्हणून तुला म्हटलं होतं. पण आज ना तू माझी बायको आहेस, या घराची सून आहेस आणि म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी तू हे सगळी घेतलेली आहे ना, म्हणून मी तुला हे थँक्यू म्हणत आहे. तर आता ती खूप खुश, तिला खूप राग आलेला असतो. तर ती म्हणत असते की पण मी हॅप्पी नाहीये, तुम्ही चुकलेला आहात, म्हणून मी सगळ्या घरच्यांना जिम्मेदार ठरवू शकत नाहीये. ते सगळे लोक माझे आहेत, त्यांच्यासाठी मी एक चांगली सून बनून दाखवणार आहे आणि एक सून बनूनच मी राहणार आहे. आणि मामी आणि आजी आहेत माझ्यावरती थोड्याशा नाराज, त्यांचा पण राग आहे ना तो हळूहळू होईल शांत. मी मिळवेल, मी प्रेमाने त्यांना जिंकून घेण्याचा प्रयत्न करेल, असं आता ईश्वरी बोलत असते. पण आता ती अर्णवला म्हणत असते की तुम्ही ना एक लक्षात ठेवा, पण आपल्यामध्ये ना कुठल्याही प्रकारचं कधीच नातं निर्माण होणार नाहीये, कळतंय ना तुम्हाला, आणि ते कधीच नसणार आहे. आता ती खूपच रागाने अर्णवशी बोलत असते. अर्णव मात्र हे सगळं तिचं बोलणं आता शांत ऐकून घेत असतो. ईश्वरी आता तिचं जे काय झोपण्यासाठी जे अंथरूण असतं ना ते आता खाली टाकायला जाते. तर आता अर्णव येतो आणि म्हणत असतो की मी सिंदूर, तू हे काय करतेस, तू खाली झोपणार आहेस का? तर आता ती म्हणते की हो, तुम्हाला खाली झोपायची सवय नसेल ना, पण मला खाली झोपायची सवय आहे, त्याच्यामुळे मी खालीच झोपणार आहे. तर अर्णव म्हणतो की मी सिंदूर, तू बेडवर झोप, मी खाली झोपेल. तर आता ईश्वरी म्हणते की ओ, तुम्ही उगाच ही चांगली वागण्याची नाटकं का करताय, इथे कोणीच नाहीये ही तुमची नाटकं बघायला, त्याच्यामुळे ना तुमचे उपकार तर मला अजिबात नको, मी खालीच झोपेल. तर आता अर्णव म्हणतो की मी सिंदूर, तू ना वरती झोपणार आहे अँड दॅट्स फायनल, नो आर्ग्युमेंट. तर आता ती लगेच बोट करूनच म्हणते ही दादागिरी अजिबात चालणार नाहीये ना, मी तुम्हाला आधीच सांगते. तर आता अर्णव पण खूपच चिडतो आणि म्हणतो की तुला ऐकावं लागेल. तर लगेच ईश्वरी पण म्हणते बिलकुल ऐकणार नाही. तर आता तो म्हणते काय काय इरिटेट करते अगं, प्लीज झोप वरती. तर लगेच आता ती म्हणते की ओ, तुम्ही असलं इंग्लिश बोलून जर तुम्हाला असं वाटत असेल ना मी तुमचं ऐकेल, तर ना तुम्ही चुकताय, मी अजिबात ऐकणार नाही म्हणजे नाही. तर आता इकडे तो म्हणतो की तू ना इम्पॉसिबल आहे, तुला ना खरंच कितीही समजावणं ना काहीच तुला कळणार नाहीये. तर ती म्हणते की बरं झालं तुम्हाला लवकरच कळलं. तर लगेच अर्णव म्हणतो की बाई कर तुला काय करायचंय ते. तर आता ईश्वरी पण म्हणते की हो करणारच आहे, दोघं सुद्धा एकमेकाला अजिबातच कमी नाहीयेत. आता ईश्वरी तिचं हातरून टाकायला लागते. अर्णव मात्र आता तिच्याकडे खूप रागाने बघतो आणि बेडवरती जाऊन झोपतो. आता ईश्वरी जाऊन आता खाली झोपते. आता अर्णव तिच्याकडे आता बघतच राहतो. त्याला आता ईश्वरीचा खूपच राग आलेला असतो, पण आता त्याला झोपच लागत नाही, म्हणून आता तो म्हणत असतो की चला आता थोड्या वेळ बाहेर जावं, म्हणून आता तो बाहेर निघून जातो. ईश्वरी मात्र आता इथे रडतच झोपलेली असते, तिला आता खूपच रडायला येत असतं. तर आता अर्णव खाली येतो बेडरूमच्या आणि आता तो बघतो तर किचनमधली लाईट आता ऑन होती, म्हणून आता तो तिकडे किचनमध्ये जातो. तर तिकडून आता आजी येत असते. तर आजीला पाहून तो म्हणत असतो की काय ग आजी, इतका उशीर झाला, तू अजून झोपलेलीच नाहीये, काय झालं, तुला झोप लागत नाहीये का? त्यावेळेस आता आजी म्हणत असते की ज्याचं मन शांत नाही त्याला कशी काय बरं झोप लागेल. त्यावेळेस आता अर्णव म्हणत असतो की आजी अगं काय इतका विचार करते तू, तुला सांग बरं, मी जे काही केलेलं आहे ते चुकीचं वाटत आहे का? पण आता मला ना तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे. तर आता आजी म्हणत असते की हे बघ चिंटू, मला ना आता तुझ्या बरोबर काहीही बोलायचं नाहीये. त्यावेळेस आता अर्णव म्हणत असतो की बरं ठीक आहे, अर्णव म्हणून नाही पण तुझा चिंटू म्हणून 2 मिनिटं तरी माझ्याशी बोलशील का? तर आता आजी तेथेच थांबते. आता आजी खूप दुखावलेली असते. तर आता अर्णव म्हणत असतो की आजी मला माहिती आहे, मी सिंदूरशी अशा प्रकारे लग्न केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही सगळेच माझ्यावरती खूपच नाराज आहात. पण आजी सांग मला, तूच आता त्या लावण्याशी तू म्हणाली म्हणून मी लग्न करायला तयार झालो होतो ना ग, मला ती आवडत नव्हती तरी सुद्धा मी तिच्याशी लग्न करायला तयार झालो होतो, पण ना ग सिच्युएशनच अशी होती की मी सिंदूरशी लग्न करावंच लागलं. हा मला माहिती आहे माझा निर्णय चुकला असेल, पण माझे इंटेन्शन चांगले होते अगं, तिला वाचवणं माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं, म्हणून मी हे सगळं केलेलं आहे. पण आता आपण काय करू शकतो, आता लग्न झालेलं आहे आणि तुला काय वाटत आहे की आता मी सिंदूरशी लग्न केलेलं आहे तर तिला आता असं रस्त्यावरती सोडून देऊ का? ते तुला आवडेल का? सांग बरं, लोक काय म्हणतील की
अर्णव राजेश शिर्केने सोडलेली मुलगी असं म्हणून तिला बोलतील आणि मग तुला ते सगळं आवडणार आहे का? तुझे आणि माझ्या आईचे संस्कार असे आहेत का? अगं तुमच्यामुळेच तर मी हे सगळं शिकलेलो आहे. तर आता आजी त्याच्याकडे बघतच असते. अर्णव जे काही बोलत आहे ते तिला थोडं थोडं पटत असतं. तर आता आजी म्हणत असते की पण चिंटू, मग ती मुलगी ना तुझ्यासाठी योग्य नाही अरे. तर आता तो म्हणतो की अगं हो, पण आता काय करू, आता तर झालंय ना लग्न आणि आता आपल्याला हे सगळं ऍक्सेप्ट करावं लागणार आहे. मी आता तिला असं सोडून देऊ नाही शकत. आणि आजी तुला सांगू का ग, आता ना तिला असं कोणी काही बोललेलं मला सहन होत नाहीये. ती आता माझी आहे, माझी बायको आहे आणि तिला आता असं कोणी सतत आता काही बोललेलं मला सहन होणार नाहीये. आता हे वाक्य तो म्हटल्यामुळे आता आजीला खूपच राग येतो आणि आता ती तिथून निघून जाते रागाने. तर आता आपण दुसरीकडे पाहतो की आजी ज्यावेळेस निघून जाते त्यावेळेस अर्णव आता वरती रूमकडे बघतो आणि आता त्याला खूप वाईट वाटत असतं की मी आता ह्या कोणत्या संकटामध्ये अडकलेलो आहे असं आता त्याला वाटत असतं. पण आता ईश्वरीसाठी जे काही केलेलं आहे ना ते अगदी बरोबर आहे असा आता तो तेथे विचार करत उभा राहिलेला असतो. नंतर आता तो रूममध्ये जातो तर ईश्वरी आता इकडे तिला रडतच तिच्या आईची खूपच आठवण येत असते ईश्वरीला. आणि आता जे आई बरोबर घालवलेले क्षण असतात, म्हणजे जे फॅमिली बरोबर घालवलेले क्षण असतात ते सगळे आता इथे तिला आठवत असतात. आईची खूप आठवण येत असते, बाबांची, त्याचबरोबर नमोताईची, सगळ्यांचीच तिला खूप आठवण येत असते आणि ती खूप रडत असते. आणि आता नंतर तिथे अर्णव तिला आता चेअरवरती म्हणजे सोफ्यावरती बसलेला दिसतो आणि आता तो खूप ॲटिट्यूडने हसत असतो, म्हणजे कसं मी तुला फसवलं या टाईपमध्ये हसत असतो असं तिला आठवत असतो. हा सगळा तिचा गैरसमज आहे प्रेक्षकांनो, पण तिला अजून सध्या माहीत नाहीये. ज्यावेळेस तिला सत्य कळेल ना त्यावेळेस ती स्वतःहूनच अर्णवला माफ करणार आहे. तर आता अर्णव तिला तसा हसताना दिसत असतो तर ती आता अर्णवकडे बघते आणि तिला जो मंगळसूत्र घातलेला क्षण असतो तो सुद्धा इथे आठवत असतो. आणि ती आता अर्णवकडे बघतच अर्णवला म्हणत असते की खूप चांगलं वाटत आहे ना, तुम्ही मला असं अडकवलेलं आहे पण ना हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे. आता हे बाहेरून अर्णव आता ऐकत असतो. तर आता ती म्हणत असते की तुम्ही माझ्या जिंदगीमध्ये आला आणि माझं सगळं वाटोळच झालेलं आहे. का तुम्ही आला? मी काय तुमचं देणं लागते म्हणून तुम्ही आलेला आहात माझ्या जिंदगीमध्ये? आणि तुमचा ना इगो ना खूपच आहे, त्याच्यामुळे तुम्ही असं लोकांना ना तुम्ही तुमच्या हाताखाली नाचवता, हाताखाली ठेवता, सगळं तुम्ही असं बर्बाद करून टाकलेलं आहे मला. पण मी तुम्हाला सोडणार नाहीये, मी तुम्हाला असं सहजासहजी जिंकून देणार नाहीये. तुमच्यामुळे माझे आई बाबा सतत आता दुःखी राहणार आहेत, त्यांना सतत माझी काळजी वाटत राहणार आहे. पण मी हे सगळं होऊ देणार नाहीये. मी लवकरच तुम्हाला धडा शिकवेन आणि तुम्हाला चांगलंच आता वटणीवर आणेन. मी हे ऐकून घेऊ शकत नाही. अर्णव मात्र बिचारा बाहेरून ऐकत असतो आणि ईश्वरी हे सगळं आता रडत बोलत असते. खरं तर त्याला वाईट वाटत असतं पण आता तो काहीही करू शकत नाही. तर आता अर्णव आल्याला ईश्वरीला दिसतं तर आता ती लगेच झोपण्याचं नाटक करते. तर आता अर्णव येतो आणि बेडवरती जाऊन झोपतो. आता तो ईश्वरी झोपलेली असते तर तिच्याकडे बघत असतो आणि बसल्या बसल्या जागीच आता त्याला तिथे झोप लागून जाते. आणि आता थोड्या वेळाने त्याला जाग येते तर दचकून तो उठतो. तर लगेचच आता खाली पाहतो तर ईश्वरीला थंडी वाजत असते. तिने पांघरून सुद्धा घेतलेलं नसतं त्याच्यामुळे तिला थंडी वाजत असते. तर आता अर्णव जो त्याच्या बेडवरती ब्लँकेट असतं तेच आता ब्लँकेट घेतो आणि तिच्या अंगावरती टाकतो. त्याला ईश्वरीची खूपच काळजी वाटत असते. सध्या ईश्वरी त्याच्यावरती खूप नाराज आहे पण त्याला विश्वास आहे एक ना एक दिवस ईश्वरी त्याला माफ करेल आणि हे सगळं तिला वाचवण्यासाठीच केलेलं आहे हे तिला कळल, हे आता अर्णवला इथे माहीत असतं. तर आता अर्णव तिला पांघरून टाकतो आणि म्हणत असतो की मी सिंदूर, मला माहिती आहे तू आता माझ्यावरती खूप नाराज आहे पण ज्यावेळेस मी तुला सत्य सांगेल ना त्यावेळेस तुझी ही नाराजगी दूर होईल. आणि मग तू ना मला बोलूनच देत नाहीये, मला ना तुला खूप सांगायचं आहे पण तू ऐकूनच घेत नाहीये, मी तरी काय करू? असं म्हणून आता तो सुद्धा जातो बेडवरती आणि झोपून जातो. तर आता दोघेही झोपतात. तर आता सकाळ झालेली असते आणि इकडे जी अंजली असते ती आता दरवाजा वाजवत असते आजीचा, पण आजी काही दरवाजाच उघडत नसते. तर आता ती खूपच घाबरते आणि खूप जोर जोरात आवाज देत आता ती अर्णव म्हणून आता चिंटू चिंटू असं म्हणून आता वर यायला लागते. तर आता इकडे अर्णवला काही आवाजच जात नाही पण ती खूप मोठ्याने ओरडत असते त्याच्यामुळे अर्णवला जाग येते. आणि मग अर्णवला जाग आल्यामुळे तो म्हणतो की ताई ताई इतक्या सकाळी का आवाज देत आहे? आणि आता तो उठायला म्हणजे उठून बाहेर यायला निघतोच तेवढ्यातच
त्याला ईश्वरी खाली झोपलेली दिसते. मग आता तो म्हणत असतो की नाही, ईश्वरीला जर असं पाहिलं तर ताईला खूप वाईट वाटेल, काय करू. म्हणून आता तो ईश्वरीला खूप आवाज देत असतो, मी सिंदूर, मी सुंदर उठ ना, मी सिंदूर उठ ना. पण काही ईश्वरी हलायलाच तयार नसते. ती खूपच गाढ झोपलेली असते आणि तिला जागच येत नसते. तर आता अर्णव म्हणत असतो की काय करू. आता तो खूप प्रयत्न करतो ईश्वरीला उठवायचा, पण ईश्वरी काय उठत नाही. मग तो तिच्या अंगावरचं ब्लँकेट काढतो आणि म्हणतो आता ना हिला उचलूनच बेडवरती ठेवावं लागल. म्हणून आता तो हळूच आता ईश्वरीला उचलतो आणि उचलून आता बेडकडे घेऊन जायला निघतो. आणि मग तेवढ्यातच जात असताना ईश्वरीला जाग येते बेडवरती ठेवताना. मग ती म्हणते, ओ काय करताय. तर आता अर्णव तिला खाली सोडतो बेडवरती आणि ती म्हणते की काय करताय, कळतंय का तुम्हाला. तर आता बाहेरून मात्र अंजली आवाज देत असते. तर तो म्हणतो की ताई येते आणि ताई आवाज देते आणि जर तिला असं दिसलं असतं तर म्हणून मी तुला बेडवर झोपवत होतो. तर ती म्हणते की मग मला उठवायचं ना. त्यावेळेस तो म्हणतो की अगं उठवत होतो, पण आता अंजली खूपच आवाज देत आता दरवाजा वाजवत असते. तर आता तो म्हणतो की बरं जाऊ दे. आता दोघेही जे ते हातरून पांघरून असतं ते सगळं आता बेडवरती टाकतात आणि आता तो दरवाजा उघडतो. तर आता अंजली खूपच घाबरलेली असते. तर अर्णव म्हणत असतो अगं ताई ताई शांत हो, काय झालेलं आहे, इतकी का पॅनिक झालेली आहे. त्यावेळेस आता अंजली म्हणत असते की अरे चिंटू, मी ना आजीचा दरवाजा वाजवते, किती वेळ झालं पण ती दरवाजाच उघडत नाहीये, आतून काहीच बोलत नाहीये. आजी इतक्या वेळ नाही झोपत, अरे ती लवकर उठते आणि मी खूप तिला उठवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे दरवाजा वाजवला पण ती काही उठत नाहीये. आता अर्णव सुद्धा खूप घाबरलेला असतो आणि ईश्वरी सुद्धा आता खूपच घाबरलेली असते. तर आजचा एपिसोड आता येथेच संपलेला आहे. तर आता आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला भेटणार आहे की आता सगळेजण दरवाजा वाजवत असतात पण आजी काही दरवाजा उघडतच नाही. मग अर्णव हा दरवाजा तोडतो आणि मग दरवाजा तोडल्यानंतर पाहतात तर आजी गाढ झोपलेली असते. सगळेजण आता आजीला हलवतात, आजी उठ, आजी उठ. इकडे मामा जो असतो तो पण आई उठ, वल्लरी सुद्धा उठवत असते. सगळे आता आजीला उठवत असतात पण आजी काही उठतच नसते. आता ती एकदम शांत झालेली असते. तर लगेचच आता चिंटू अर्णव म्हणतो काय झालं असेल आजीला. तर आता वल्लरी मध्येच बोलते आणि म्हणते की खरंच ही मुलगी आल्यापासून ना अजून काय काय बघावं लागणार आहे, काय माहिती, हिच्यामुळे ना सगळं वाटोळं झालेलं आहे. आता ईश्वरीला खूपच वाईट वाटलेलं असतं. वल्लरीचा हा जो काय आहे तो आता म्हणजे वल्लरी जी काय बोललेले आहे ते ऐकून तिला खूपच वाईट वाटलेलं असतं. तर चला मग आजचा एपिसोड आता येथेच संपलेला आहे. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. उद्याचा एपिसोड खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.